आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी श्री हरि की प्रियकारिणी। जय जय महालक्ष्मी माता जग जननी सिंधु सुजाता भक्तों की प्रियकारिणी। महालक्ष्मी विविध स्वरूपा महाकाली सरस्वती दुर्गा वैष्णव देवी कामाक्षा विंध्यवासिनी योग माया तुम त्रिपुर सुंदरी माता। तुम क्षीर भवानी शुभदाता तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या। तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या तुम्हारी माया न जाए जानी। महालक्ष्मी जगत कल्याणी। सुनत शुभ कथा जाए दुख व्यथा। तुम्हारी कृपा तुम्हारी दया मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। ब्रह्मा विष्णु महेश्वर ठाड़े कर जोरे। शेष सुरेश नारद गुण गावे तोरे। महालक्ष्मी माता सदा निभाना हमसे स्नेह भरा नाता। जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता।
आहेस तू बालिके? मी राजा रत्नाकर आणि राणी विजयांची मुलगी आहे. माझं नाव वैष्णव आहे. वैष्णव? राजा रत्नाकराची मुलगी? परंतु राणी विजयाने अजून कोणत्याही संततीला जन्मच दिला नाहीये. हे शक्यच नाहीये. तू खोटं बोलते आहेस बालिके. जेव्हा तू जन्म घेतलास तेव्हा तुझ्या मृत्यूने पण जन्म घेतला. तू मला मृत्यूच्या दारात पाठवू पाहतेस? मीच तुला मृत्यूच्या स्वाधीन देईन. निश्चयी महाकाळ तुझ्याच मृत्यूची प्रतीक्षा करत आहे. दुर्जय, मी तुझ्या प्राणांना घेण्यासाठी उपस्थित झालो आहे. हा तुझ्या जीवनाचा अंतिम क्षण आहे. मी हे स्वप्न खरे नाही होऊ देणार. मला जिवंत राहायचंय. मला जिवंत राहायचंय. वज्रदंत, वज्रदंत, वज्रदंत प्रकट हो. वज्रदंत प्रकट हो. प्रकट हो. माझी इच्छा आहे की राणी विजयाने या संततीला जन्मच नाही दिला पाहिजे. तू एक काम कर. एक काम कर. तू राणी विजयाच्या गर्भाशयातच प्रवेश कर आणि त्याला आतच संपवून टाक. म्हणजे मग काही प्रश्नच उरणार नाही. जा, त्वरित जा. शीघ्र अतिशीघ्र माझ्या आज्ञेचं पालन कर. जा. असंच होईल राक्षसराज. मी राणी विजयाच्या गर्भालाच संपवून टाकेन. आता मी बघतोच की राणी विजया आपल्या संततीला जन्मच कसा देते ते. नाही स्वामी, वज्रदंताला परत बोलवा. स्वामी, वज्रदंताला परत बोलवा. नाही महाराणी, ते शक्य नाहीये. जसा तोंडातून निघालेला शब्द आणि धनुष्यातून निघालेला बाण परत आणता येत नाही, तसंच वज्रदंत जोपर्यंत आपलं काम पूर्ण करत नाही तोपर्यंत तो येऊ शकत नाही. जोपर्यंत तो महाराणी विजयाच्या गर्भात प्रवेश करून गर्भाला नष्ट करत नाही तो येणार नाही. महाराणी, तो येणार नाही. नाही स्वामी, नाही नाही. कोणत्याही न जन्मलेल्या बाळाला ज्याने ना डोळे उघडले ना त्याने अजूनही जग पाहिलं, जे निष्पाप आहे, अशा या बालक किंवा बालिकेची हत्या गर्भातच करणे महापाप आहे स्वामी, महापाप आहे. बंद कर हा आपला उपदेश. आपल्या मरणाला मारणं हे पाप नाहीये, पुण्य आहे, पुण्य. आणि हे तुला माहित नाही का की महाराणी विजया ज्या संततीला जन्म देईल ती माझा काळ असेल, काळ. आणि तुझी अशी इच्छा आहे का की माझा मृत्यू जन्माला येऊ दे? का तुझी इच्छा आहे की तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं जावं, की तू विधवा व्हावस, की तू सफेद वस्त्र परिधान करावीस? नाही स्वामी. मग तुला हे हवंय का की तुझा मुलगा भैरव जो अजून 7 वर्षांचाही झाला नाहीये तो अनाथ व्हावा? नाही स्वामी. तर मग का वारंवार उलट्या सुलट्या गोष्टी बोलून तुम्ही आमच्या कामात बाधा आणता? नाही स्वामी, माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नव्हता. अर्थात तुला हेच हवंय ना की तुझा मुलगा आणि पती सुरक्षित राहील? हो महाराज. ठीक आहे, तू जा आणि आपल्या मुलासाठी आणि नवऱ्याकरता प्रार्थना कर. वज्रदंत ज्या कामासाठी गेला आहे तो त्या कामात सफल होईल. माझं असं म्हणणं आहे की महाराणी विजयाच्या गर्भाशयात प्रवेश करून तिच्या गर्भाला नष्ट करण्यात सफल होईल. राजा रत्नाकर आणि राणी विजया, तुम्हा दोघांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. राणी विजया, तुझ्या डोहाळ जेवणाला मी शोक सभेत बदलून टाकेन. मी येतोय तुझ्या गर्भाला नष्ट करायला. हे राक्षसराज, आता मी राणी विजयाच्या गर्भात प्रवेश करून त्याला नष्ट करून टाकणार आहे.
ए मुली, का हसतेस तू? हसण्यासारखीच तर गोष्ट आहे बुद्धू. बुद्धू? बुद्धू नाही तर काय, किती वेळा पडलास? हं? किती अशक्त आहेस तू, फुंकर मारली तरी उडून जाशील. मी दुर्बळ नाहीये, अजून तू माझी ताकद पाहिली नाहीयेस. पाहिली तुझी ताकद, गवताच्या काडीसारखा तू उडून जातोस. ए बालिके, एवढीशी आहेस, पण तू किती चुरू चुरू बोलतेस. तू माझा अपमान करते आहेस. ओरडतोयस का? दुर्बल माणसाला कोणताही मान नसतो. तू मला शब्दांमध्ये अडकवू नकोस. चल निघ इथून, मला माझं काम पूर्ण करायचंय. परत पडला. चुप! गप्प का बसू? हे तर माझं घर आहे. तुझं घर? हो. परंतु हे तर राजा रत्नाकराचे घर आहे. अरे बुद्धू, राजा रत्नाकर तर माझे वडील आहेत आणि राणी विजया माझी माता आहे. असं कसं होऊ शकतं? का नाही? कारण राक्षस राजांनी मला सांगितलं होतं की राजा रत्नाकराची कुठलीही संतती नाहीये आणि राणी विजयाला अजूनपर्यंत मूल झालेलं नाहीये. तर मग तू कुठून आलीस? तुझा जन्म कसा झाला? तशी तर मी अजन्माच आहे. अर्थात? म्हणजे तू आणि दुर्जय मूर्ख आहात. हे बालिके, लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. तू मला वारंवार बालिका बालिका असं का म्हणतोस? कारण तू बालिकाच आहेस. तुझ्यात एवढी शक्ती आहे का की तू माझ्या बरोबर युद्ध करू शकशील? जर असेल तर ये माझ्याशी युद्ध कर. माझे हात पण खूप लांब आहेत. हं? अच्छा, तर तू मायावी आहेस. मला कपट पण करता येते आणि मी तुझं काळही आहे. मी दुर्बळ नाहीये.
पहिल्यांदा मी तुला आणि तुझ्या मायावी शक्तीला नष्ट करीन. त्यानंतर राणी विजयाच्या गर्भाला नाहीस करीन. आता बघतो तुला कोण वाचवतो ते. हा बावळटा, मला घाबरलास. आता मी तुझ्या मायावी शक्तीने भ्रमित होणार नाही. अरे बुद्धू, तू तर पहिल्यापासूनच गोंधळलेला आहेस. इथून निघून जाणे हेच तुझ्या भल्याचे आहे. तू मला धमकी देत आहेस. छोटी असूनही आपल्याला फार शक्तिशाली समजतेस. बुद्धू, मीच स्वतः शक्ती आहे. तुझी शक्ती ही माझीच शक्ती आहे. तू खूप जास्त बोलतेस म्हणून मी तुझं तोंड कायमचं बंद करीन. याचा अर्थ असा आहे की तू इथून जाणार नाहीस. तुझ्या आदेशाचं पालन मी करू. मी तर फक्त इथे माझे स्वामी असुरराज दुर्जय यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आलो आहे. तू माझ्या मार्गातला काटा बनलेली आहेस. शेवटचं सांगतोय तुला, तू इथून चालती हो. जर तू या दालनाच्या बाहेर नाही गेलीस तर फुकटच स्वतःचा जीव गमावून बसशील. ते तर मी पण सांगतेय की माझ्या घरातून निघून जा. हा? राक्षसराज, मला वाचवा राक्षसराज. नारायण नारायण. मातेश्वरी, वज्रदंताची ही दुर्दशा आपली अद्भुत लीला आहे, जी पाहून आनंद वाटला. मुनिवर, या लीलेचे श्रेय तर वैष्णव देवीला मिळाले पाहिजे, मला नाही. हो मातेश्वरी, आपण अजूनपर्यंत वैष्णव देवीचा अवतारही धारण केला नाहीये आणि आतापासूनच आपण वैष्णव देवीच्या रूपात खरोखरच लीला दाखवू लागल्या आहात. नारायण नारायण. पृथ्वीच्या रक्षणासाठी काहीही करता येऊ शकते, म्हणूनच वैष्णव देवीने पृथ्वीच्या रक्षणासाठी आपल्या जन्माच्या आधीच लीला दाखवायला सुरुवात केली आहे. माते, धर्माच्या रक्षणासाठी एक प्रश्न बऱ्याच दिवसापासून सतावतोय, परंतु विचारताना संकोच वाटतोय. देवर्षी, ज्ञान मिळवणं जर हे हेतू असेल तर कधी संकोचता कामा नये. परंतु आपण तर महाज्ञानी आहात, सगळ्यांनाच माहीत आहे, तरी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्याची आवश्यकता भासली. माते, माझं ज्ञान सुद्धा हे समजण्यासाठी असमर्थ आहे की जेव्हा आजच्या युगात धर्म रक्षणासाठी भगवान विष्णूने श्रीरामांचा आणि आपण सीता मातेचा अवतार घेतला आहे आणि ते धर्मशत्रू रावणाचा वध करायला निघाले आहेत, तर मग आपल्याला वैष्णव देवीच्या रूपात एक आणखी अवतार घेण्याची गरज का भासली? भगवान विष्णू सर्व शक्तिमान आहेत, परंतु जेव्हा त्यांनी श्रीरामाचा मनुष्य अवतार घेतला तेव्हा मनुष्याच्या क्षमतेच्या ज्या मर्यादा आहेत त्या त्यांनाही लागू होतात. आणि ते स्वतः आपल्या या अवतारात पुरुषोत्तम पुरुषाचे उदाहरण ठेवू इच्छितात. आणि सीतेच्या रूपात मलाही एका मर्यादेतच राहावे लागेल. मानवाच्या मर्यादांमध्ये राहून
उत्तमातले उत्तम काम करून दाखवले पाहिजे. नारायण नारायण. देवर्षी, आपल्याला तर माहीतच आहे की हे सत्ययुग नाही तर त्रेतायुग आहे. सत्ययुगात धर्म प्रत्यक्षातही धर्म असतो. याचे 4 आधार, 4 पाय असतात: धर्म, अर्थ, काम आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण मोक्ष, जो पाप नाहीसे झाल्यावर प्राप्त होतो. परंतु त्रेतायुगात मोक्षच लोप पावला आहे, कारण पाप वाढली आहेत, पापी लोक वाढले आहेत आणि धर्म संकटात आला आहे. भगवान श्रीराम तर रावणासारख्या पापी राक्षसाचा वध करायला निघाले आहेत आणि धर्मरक्षणासाठी मलाही वैष्णवदेवीचा अवतार धारण करावा लागत आहे. देवर्षी, त्रेतायुगात धर्मशत्रू इतके प्रबळ झाले आहेत की ते धर्मरक्षकांनाही जन्म घेऊ देत नाहीयेत. म्हणून मी वैष्णवदेवीच्या रूपात माझ्या जन्माच्या आधीच धर्मरक्षणाचे माझे दायित्व निभवायला सुरुवात केली आहे. माते, आपण धर्मशत्रू दुर्जयाला धर्माच्या वाटेवर येण्यासाठी कितीतरी वेळा ताकद दिली, पण तो हट्टी दिसतो आहे. हे त्या राक्षसाचे दुर्भाग्य आहे. महाराज, आता आपण विश्रांती घ्यावीत. आपली झोपही पूर्ण झालेली नाहीये. आमची तर झोपच उडाल्या महाराणी सुरुची. दुसऱ्याची झोप उडवणाऱ्या दुर्जयची झोप उडाली आहे. सृष्टीचा हाच नियम आहे दुर्जय. जसे करावे तसे भरावे. निर्भय प्राण, जेव्हा आमचा राक्षस वज्रदंत येईल तेव्हा तू हसणं विसरशील. तुझी पळताभुई थोडी होईल. कदाचित तू स्वतःबद्दल तर बोलत नाहीयेस ना दुर्जय. निर्भय राक्षसराज, मला वाचवा. राक्षसराज, राक्षसराज, मला वाचवा. राक्षसराज, 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 मला वाचवा. राक्षसराज, राक्षसराज, मला वाचवा. राक्षसराज, राक्षसराज. हा तर वज्रदंताचा आवाज आहे. हा वज्रदंताचाच आवाज आहे महाराणी. वज्रदंताचाच आवाज आहे महाराणी. असं दिसतंय की वज्रदंताचाही प्राण संकटात आहे. नाही नाही, मला वाचवा. राक्षसराज, मला वाचवा. राक्षसराज, मला वाचवा. वज्रदंत, तुझी ही अवस्था. मला क्षमा करा राक्षसराज, मला क्षमा करा. मी आपल्या आज्ञेचे पालन करण्यात असफल राहिलो. कोणी केली तुझी ही अवस्था? कोणी? रत्नाकरनी? नाही, एका बालिकेने. बालिकेने नाही दुर्जय, तुझ्या मृत्यूने. इतक्या लवकर विसरलास दुर्जय की एक कुमारिकाच तुझा वध करेल. एक कुमारिकाच तुझा वध करेल. निर्भय बरोबरच बोलतोय. ती मृत्यूपेक्षाही भयंकर आहे, परंतु दिसायला भोळी भाबडी आहे. परंतु ती कोण आहे? वैष्णवी. वैष्णवी? हो, आपणच तर म्हणाला होतात की रत्नाकराची कोणतीच मुलगी नाहीये. तुला भ्रम झाला आहे वज्रदंत. भ्रम कुठला राक्षसराज? भ्रम कुठला? तिनेच तर माझी अशी दुर्दशा केली आहे. आपण पण तिच्यापासून सावध राहा राक्षसराज. आपल्याला माझा अंतिम प्रणाम राक्षसराज. आपल्याला माझा अंतिम प्रणाम. नाही,
वज्रदंत जय महालक्ष्मी जय महामाया जय सिंधु सुता जय विष्णु प्रिया हम पे रखना सदा श्री चरणों की छाया